गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या वरुणराजानं आज अचानक हजेरी लावली, ती रोटी घाटामध्ये। अधूनमधून बरसणाऱ्या पावसाच्या सरी अंगावर झेलत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी मोठ्या उत्साहात रोटी घाटाची चढण पार केली। आजूबाजूची हिरवीगार सृष्टी आणि त्यातून मार्गस्थ होताना तुकोबांचा सोहळा पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावकऱ्यांनी गर्दी केली। घाट पार झाल्यावर भावपूर्ण वातावरणात तुकोबांची आरती करण्यात आली। या सोहळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी। अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरी, मधूनच येणारं ऊन आणि सावलीचा खेळ, असा सगळा हा रोटी घाटामधला आपण परिसर बघतोय। आणि याच परिसरामध्ये आज जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती दाखल होत आहे। आपण बघू शकतो रोटी घाटातली ही जी अवघड चढण आहे ती आज तुकारामांची पालखी चढत आहे आणि त्याची सोबत करत आहेत हे सगळे वारकरी। त्यांच्या हरिपाठाच्या गजराने किंवा त्यांच्या टाळ मृदुंगाच्या जयघोषाने हा सगळा जो परिसर आहे तो दुमदुमून गेलेला दिसत आहे। रोटीच्या आजूबाजूच्या गावातली जी सगळी ग्रामस्थ म्हणजे आहेत ती देखील हा वैभवशाली सोहळा पाहण्यासाठी इथे दाखल झालेली आहेत। एकूणच हा जो टप्पा आहे तुकाराम महाराजांच्या पालखीमधला हा थोडासा अवघड टप्पा मानला जातो। रोटी घाटाची चढण जी आहे ती थोडीशी अवघड आहे, मात्र अखंड हरिनामाच्या जयघोषामध्ये वारकऱ्यांनी ती अगदी सहजरित्या पार केलेली आहे। आणि माझ्या मागे आपण बघू शकतो हा जो तुकारामांचा रथ आहे हा पुढे मार्गस्थ होत आहे। रोटी घाट संपल्यानंतर ही जी पूर्ण पालखी आहे ती विसाव्यासाठी थांबेल आणि त्या ठिकाणी तुकाराम महाराजांची आरती केली जाईल आणि नंतर हा जो सगळा सोहळा आहे तो सोहळा उंडवडीकडे मुक्कामासाठी मार्गस्थ होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधरसह अश्विनी पवार, झी मीडिया, रोटी घाट। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।